कोणाकडून सुद्धा 1 रुपया घेत असताना, मदत घेत असताना विचार करा तो बदला किती घेईल. कधी लक्ष, मानवी जीवनातला सगळ्यात उच्च सिद्ध, उपाशी राहा पण हलकट माणसाचं घेऊ नका. ही भारतीय संस्कृती. संस्कृत मध्ये म्हण आहे जी मेघदूत मध्ये आलेली, अतिशय सुंदर आहे. यांच्या मोघा वरमदी गुणे नाधमे लब्ध कामा. मोठ्या माणसाकडे जाऊन मागा, मागणं फुकट गेलं तरी चालेल. म्हण काय सांगते ती मराठीतून सांगते तुम्हाला. यांच्या मागा तुम्ही, मोघा फुकट गेली तरी चालेल, पण वरम अधिगुणे, जे श्रेष्ठ गुणाने युक्त आहे त्यांच्याकडे मागणी फुकट गेली नाही म्हणलं तरी चालेल. ना धमे लब्ध कामा. हलकट माणसं जर पूर्ण करत असतील ना, तर तिथून आपली कामना पूर्ण करून घेऊ नका. वसुली त्यांची फार वाईट असते. हे मी काही प्रवचनात सांगावं. विषय एकत्र आहेत. ज्ञानेश्वरी म्हणजे काय आणि ज्ञानेश्वरीचा सारांश, त्यात असणारे आनंदाचे सिद्धांत, सगळ्याचं मिश्रण म्हणजे आता आपली भावकथा आहे. हा जो विषय ज्यावेळेस प्रारंभ होतो त्या विषयाचं एक खूप गोड असं वर्णन आहे आणि प्रत्येक ठिकाणी ज्ञानोबांनी सिद्धांत ठेवलेले आहेत. आपल्या डोळ्यापुढे असे एक कल्पनामय चित्र आलं. कुरुक्षेत्र आहे, एका बाजूला कौरव उभे आहेत, एका बाजूला पांडव आहेत, 11 अक्षौणी सेना एका बाजूला आहेत आणि 7 अक्षौणी सेना एका बाजूला आहेत. चांगली लोक नेहमी कमी असतात म्हणून पांडवाच्या बाजूने किती आहेत? 7 आहेत. मतदान झालं नाही त्यावेळेस मी नशीब समजतो, नाही तर दुर्योधन कधीच खुर्चून हटला नसता. 11 अक्षौणी सेना मरण्यासाठी तयार झालेली बरं का. ज्ञानोबारायांनी इतकं सुंदर वर्णन केले, दुर्योधनाच्या तोंडातून वाक्य घातलेले आहेत की माझ्याकडची जी लोक आहेत, आत्ताच्या भाषेत माझी जी कार्यकर्ते आहेत, ती जीवाला जीव देणारी आहेत असं म्हणतात आत्ताचे नेते. जीवाला, साऊथ मध्ये तर असं आहे महाराज, एखादा नेता मेला तर आत्महत्या करतात लोक अशी. आणि ते दुर्योधनाचं नेमकं तेच वाक्य. मदची लागी प्राणे आराईले असते. माझ्यासाठी प्राण हातावर धरून आलेली माणसं की जगायचं तर दुर्योधनाबरोबर आणि मरायचं तर दुर्योधनाबरोबर, अशी माणसं दुर्योधनाला मिळालेली होती. आणि ज्ञानोबांचं चित्र फार सुंदर आहे. बोलायचं कसं सुद्धा ज्ञानेश्वरी शिकवते बरं का. कसं बोललं पाहिजे, कसं ऐकू गेलं पाहिजे, कशाने माणसं वश झाले पाहिजे. इथे एक प्रसंग असा आहे गीतेमध्ये जिथून ज्ञानेश्वरी सुरुवात होते. म्हणून म्हटलं थोडीशी कल्पना करा म्हणजे तुम्हाला वातावरणाचा लाभ येईल, तुम्हाला ज्ञानोबांचं बोलणं कळेल. दुर्योधन उभा आहे, त्याच्या शेजारी एका बाजूला द्रोणाचार्य आहेत आणि दुसऱ्या बाजूला भीष्माचार्य आहेत आणि मध्ये कोण आहे? दुर्योधन आहे. जो भीष्माचार्य आहे त्याला सेनापती केलेला आहे दुर्योधनाने आणि द्रोणाचार्य गुरु आहेत. म्हणजे सेनापती एका बाजूला आहेत, म्हणजे माझेच सेनापती आणि माझेच गुरु आणि मध्ये मी. बोलायचं कसं असतं ते कळलं पाहिजे आणि शिकण्यासारखं आहे. जर बोलता नाही आलं ना, तुम्ही नेता पण नाही होऊ शकत. संत तर होणं लांब आहे. म्हणजे संताला बोलणं यायला पाहिजे, बोलायलाच पाहिजे ना. संत कुणाजवळ बोललं पाहिजे याची अक्कल आली तरी पुष्कळ आहे, नाही तर बोलून फासतात लोक. आणि मग दुर्योधन बोलतोय द्रोणाचार्याला आणि ऐकू जाते भीष्माचार्याला. याला म्हणतात राजकारण. आणि जे बोलायचंय द्रोणाचार्याला ते द्रोणाचार्यासाठी नाहीच, ते भीष्माचार्यासाठी. पण डायरेक्ट भीष्माला बोलायचं नाही, बोलायचं द्रोणाचार्याला. द्रोणाचार्याला काय म्हणतो दुर्योधन? हे पा, उद्या माझं बरं वाईट झालं तरी चालेल, पण भीष्माचार्याला काही होता कामा नयेत. सगळ्यांनी मिळून भीष्माचार्याचं रक्षण करावं. आणि एक शब्द कसा वापरलाय? मी तैसा हा देखावा. मी जरी राजा असलो तरी भीष्माचार्याला राजाप्रमाणे पहा. ते म्हातारं खुश झालं ना. भीष्माचार्याची मूर्ती तुमच्या डोळ्यात, त्या वयात स्तुती ऐकून म्हातारं खुश झालं म्हणणार तर तुम्ही तर पोरं आहेत. तुम्हाला नुसतं म्हणणं वाह, कुठल्या कुठं उडून जाल तुम्ही. नुसतं वाह म्हणजे कशाबद्दल वाह? म्हणजे मूर्खपणा केल्याबद्दल.
का चांगलं केलं पाहिजे. वा म्हणजे नेमकं काय अर्थ आहे? खोटं बोललं तर वा म्हणतात ना, वा म्हणजे काय खोटं बोललास, नुसतं वा, त्याला कारण नाही. तसं दुर्योधन हा राजकारण करत असताना इथून सुरुवात आहे बरं का गीतेला आणि ज्ञानेश्वरीला. मी तैसा हा देखावा. आता जर राजा म्हणतोय की माझ्यासारखं माझ्या सेनापतीला पहा, तर आता सेनापतीचं कर्तव्य आहे, मी सभ्य शब्दामध्ये सांगतोय, सेनापतीचं कर्तव्य राजाला खुश करणं. म्हणून कोणाकडून सुद्धा 1 रुपया घेत असताना, मदत घेत असताना विचार करा तो बदला किती घेईल. कधी लक्ष, मानवी जीवनातला सगळ्यात उच्च सिद्ध, उपाशी राहा पण हलकट माणसाचं घेऊ नका. ही भारतीय संस्कृती. संस्कृत मध्ये म्हण आहे जी मेघदूत मध्ये आलेली, अतिशय सुंदर आहे. यांच्या मोघा वरमदी गुणे नाधमे लब्ध कामा. मोठ्या माणसाकडे जाऊन मागा, मागणं फुकट गेलं तरी चालेल. म्हण काय सांगते ती मराठीतून सांगते तुम्हाला. यांच्या मागा तुम्ही, मोघा फुकट गेली तरी चालेल, पण वरम अधिगुणे, जे श्रेष्ठ गुणाने युक्त आहे त्यांच्याकडे मागणी फुकट गेली नाही म्हणलं तरी चालेल. ना धमे लब्ध कामा. हलकट माणसं जर पूर्ण करत असतील ना, तर तिथून आपली कामना पूर्ण करून घेऊ नका. वसुली त्यांची फार वाईट असते. हे मी काही प्रवचनात सांगावं इतके तुम्ही तर लहान नाही आहेत. आणि म्हणून जशी स्तुती केली, मी तैसा हा देखावा, त्याला नाईलाज झाला त्याचा. म्हणून दुर्योधनाच्या बाजूने पहिला शंख भीष्माचार्य वाजवतात. आणि कशा करता वाजवतात? विजय व्हावा म्हणून नाही, हे पण राजकारण आहे. हे राजकारण इथे तर म्हातारे पिकलेलं, त्याला राजकारण. ते तर सिंहासनात जन्माला आलेले आहेत. त्या गादीचा जन्मजात वारस हा भीष्म आहेत, शेवटचा कौरव आहेत. लक्षात येते का? शेवटचा कौरव म्हणजे भीष्म आहेत. हे नंतरची उत्पत्ती आहेत, जे कौरव नावाने आणि पांडव नावाने जगते. पण खरा वारस आणि शेवटचा वारस भीष्म आहेत. त्याच्यानंतर कौरव नाही आलेत. पण आता त्या गादीवर बसल्यामुळं कौरव म्हणतात. नाईलाज असतो काही लोकांना. योग्यता नसली जरी गादीवर बसले तर बाबा म्हणावंच लागतं. इंद्रियावर ताबा नसलेले बाबा काय कामाचे? ज्यांचा इंद्रियावर ताबा त्याला म्हणावं बाबा. जीवन येते. मग आता ते पिकलेलं म्हातारं राजकारणातलं शब्द आहे बरं काही मी बोलतोय ते. तस्य संजनयन हर्षण. दुर्योधनाला आनंद व्हावा म्हणून तस्य संजनयन. संजनयन म्हणजे हर्ष उत्पन्न व्हावा. तस्य संजनयन हर्षण. मग यांनी काय केलं? शंख वाजवला भीष्माचार्याने. युद्धाला सुरुवात. शंख म्हणजे सावध व्हा. तुतारी वाजवतो ना आपण, सावध व्हा, कोणीतरी येत आहे. तसं शंख म्हणजे आता बाणाला सुरुवात. लगेच कौरवाची शंख वाजायला सुरुवात झाली. आणि ते इतके मोठे मोठे आवाज झाले. ज्ञानोबराय सांगतात त्या आवाजाच्या नादात पांढऱ्या घोड्याने युक्त, भगवंताच्या हातात रथाची दोर लगाम आणि मागे अर्जुन बसलेला, अशा रथाचं आगमन झालं. नाही कळलं? शंख वाजवले युद्धासाठी, आणि ते युद्धासाठी वाजवलेले शंख, त्या शंखामध्ये भगवंताचं आगमन आहे. जणू काही तो शंख भगवंताच्या आगमनासाठीच वापरलेला आहे. इतके गोड शब्द आहेत महाराज. ततश्वेतैर हयैर्युक्ते महतीस चंदने स्थितो. मोठ्या रथात बसलेले माधव पांडवश्चैव. आणि मग त्यांनी शंख वाजवला. आणि इतकं बारीक वर्णन आहे. रथ मोठा आहे पण श्वेतैर हयैर्युक्ते, पांढऱ्या घोड्याने युक्त. मराठी कळली का? घोडे कोणत्या रंगाचे आहेत? कृष्णाचे. म्हणून घोडे जगात फक्त 3च रंगाचे. एक काळा रंग आहे, एक पांढरा रंग आहे आणि एक तांबडा रंग आहे. चौथा रंग तुम्हाला दिसणारच नाही. नाही म्हणून काय काय घोडे चितकबरी असतात, असले तरी टिपके तेच आहेत ना. काळ्या घोड्यावर पांढरा टिपका असेल, पांढऱ्या घोड्यावर काळा टिपका असेल, तांबड्या घोड्यावर टिपके आहेत ना. पण चौथा रंग 3च रंग आहेत. काळा, तांबडा म्हणजे लाल टाईप आणि पांढरा. भगवंताच्या घोड्याचे रथाचे घोडे हे पांढरे होते. श्वेतैर हयैर्युक्ते, पांढऱ्या घोड्याने युक्त. आणि त्याच्यावर भगवंत बसलेले. याला उपनिषदामध्ये एक रूपक केलेलं आहे, कठोपनिषदामध्ये.
आपल्या शरीराला रथ म्हणतात आणि इंद्रियांना घोडे म्हणतात. इंद्रियांनी हयाण्याव, इंद्रिय जी आहेत ती घोडे आहेत आणि ते घोडे जिकडे नेतील तिकडे रथाला जावं लागतं. कळतंय तुम्हाला? तुमचे डोळे, कान, नाक जिकडं तुम्हाला ओढतात ना तिकडच तुम्ही पळता. डोळ्याला पिक्चर आवडला, नटी आवडली, नट आवडला वगैरे वगैरे आवडले की डोळे तुम्हाला ओढून नेतात, कान शब्द ओढून नेतात. गोड बोलणारा माणूस असला की त्याच्याकडे जातात. उपयोग असो नाही तर नसो, फक्त स्तुती करणारा माणूस असू द्या, जाणून बघून तिथून जाणार. एकदम साधी गोष्ट सांगतो, नमस्कार करा तुम्ही एखाद्याला, तिथून माणूस जाणार, बघा मला नमस्कार करतो. अरे तू काय त्याच्या लायकीचा नाही, पण त्याची विनम्रता आहे आणि त्याचा नमस्कार घेण्याकरता लोक वाट चुकवून जातात, नमस्काराच्या लायकीचे नसणारे. म्हणून आपल्या रथाचे घोडे हे पांढरे असले पाहिजे. श्वेतैर हयैर युक्ती, पांढऱ्या घोडे म्हणजे काय? पांढऱ्या घोड्याचा रंग पांढरा म्हणजे सत्वगुणी घोडे असावेत. सत्वात संजायते ज्ञानम, रजसो लोभ एवच. तांबडा गुण म्हणजे लोभ आणि काळा तर माहितीच आहे तुम्हाला, तमोगुण. काय करतील, कसे करतील, कशा पद्धतीने जीवन जगतील. ताजं जेवण खातच नाहीत महाराज, शिळं झाल्याशिवाय जमतच नाही त्यांना. काही काही माणसं खरंच भाग्यवान आहेत, म्हणतात रात्रीचीच भाकर चांगली लागते हो. त्याचं नाव आहे तमोगुण. नुसतं तिखट ज्याला आवडतं ना रजोगुण, आणि गोड ज्याला आवडतं त्याला सत्वगुण म्हणतात. गोड, मधुरता. जीवनामध्ये मधुरता पाहिजे, त्यासाठी सत्वगुण पाहिजेत, त्यासाठी आपलं जीवन स्वच्छ पाहिजे. अर्जुनाचा जो रथ आहे तो महती चंदन आहे, मोठा रथ आहे. आणि श्वेतैर हयैर युक्ते, पांढरे घोडेत अर्जुनाचे. ज्याचा आत्मा महान आहे, ज्याचे इंद्रिय सात्विक आहेत, तिथेच भगवान श्रीकृष्ण बसलेले असतात, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. कृष्ण कोणाच्या हृदयामध्ये प्रगट राहतात? जो सात्विक आहे, मोठ्या मनाचा आहे, सहन करणार आहेत, तिथं भगवान कृष्णाचं राज्य आहे. आणि चमत्कार असा आहे, पांडवाच्या बाजूने पहिला शंख भगवान श्रीकृष्ण वाजवतात. पहिला शंख, पांचजन्यम ऋषिकेश, पहिला शंख तो वाजवतात. दोन्ही बाजूनी शंख वाजवतात. आता थोडंसं कृष्णाचं राजकारण, कृष्ण कारस्थानच आहे. कृष्णाला वाटतं की आज पहिला दिवस आहे, नाही, हलक्या हलक्या माणसाजवळ उभं करावं अर्जुनाला. 2-4 छोटंसं युद्ध असलं, हात गरम व्हायला वेळ लागतो, युद्धाला नजर मारावी लागते. म्हणून कृष्णाने काय केलं की सामान्य लोकांच्या समोर रथ उभा केला. आणि अर्जुनाने पाहिल्याबरोबर राग आला ना. मोठी माणसाचं फार विचित्र आहे. एकतर चहा प्यायचा असतो आणि साखर नसायची त्यात. म्हणजे हे मोठी माणसाचं लक्षण आहे. ज्याला साखर चालत नाही तो कोण आहे? बोला ना. मोठा आहे. काहीच चालत नाही त्याला मोठा म्हणावं माझ्या हिशोबाने. जेवण चालत नाही, मसाले चालत नाही. मला ते एक जण माझ्या बरोबर जेवायला बसला गडावर, ते माझं ताट पाहिल्यावर तोच हा बघला, शास्त्रीची एवढं सगळं, तुला काय प्रॉब्लेम आहे? आणि मग मला त्यांनी अन्नातले दोष सांगायला सुरुवात केली मोठ्या माणसाने. काय? गहू खाऊ नये, पचत नाही, ग्लुटेन असतं, साखरेमध्ये हे असतं, भातामध्ये ते असतं. अरे म्हणलं खायचं काय? नाही मला हेल्दी खायला पाहिजे. म्हणलं आता या वयात सांगतो का मला? झालं ना माझं. नाही म्हणे महाराज ते, म्हणलं तुझ्यासारखं मी खाऊ शकत नाही, तू मोठा माणूस आहेस. कळलं का तुम्हाला? ज्याला काही चालत नाही त्याला काय म्हणायचं? काही बोलणं पण सहन नाही होतो त्यांना. एखादा शब्द जर बोलला तोच शब्द त्यांच्या डोक्यात जातो. मला असं म्हणलं, झोपताना सुद्धा मला असं म्हणलं, स्वप्नात सुद्धा. बोलणं सहन होत नाही, जेवण सहन होत नाही, चालणं सहन होत नाही. एक चांगला व्यापारी होता, तो गडावर यायचं म्हणलं नको येऊ. मला माहिती होतं की त्याला गड सहन नाही होणार. नाही मला यायचं. ते आलं गडावर एसी नाही, तर दिवस रात्र एसीतला माणूस, घामाच्या धारा सुटल्या. पण शास्त्रीची जमत नाही. तर म्हणलं पहिलंच म्हणतो गडावर येऊ नको. हलके माणसं गडावर चालत नाहीत. नाही कळालं? मजबूत माणसं लागतात ना गडावर. हलके कसं काय चालणार? ते हलकेच आहेत ते. मग हलके किती दिवसापूर्वी काढले तुम्हालाही माहिती आहे. समजायला पाहिजे. कृष्णाला जर वाटलं की रथ इथं उभा करावा, नीट आहे का,
देवाने जर आपल्याला ती जागा दिलेली आहे त्याच्यावर संशय घेणं म्हणजे मूर्खपणा आहे. जर तुम्हाला इथे निर्माण केलंय भगवान बाबांनी, भगवंतानी, हीच जागा तुमच्यासाठी कर्मभूमी आहे. दुसऱ्याला बोलू नका, मुंबईला चांगलं म्हणू नका. ही शिकवण आहे आपल्या भारतीय संस्कृती. जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी. माझी जन्मभूमी आणि माझी आई ही देवापेक्षा श्रेष्ठ आहेत. हे सनातन संस्कृतीचं वाक्य आहे. सनातन. नाहीतर इथली लोक लगेच म्हणतात काय आम्ही ते खेडेगावातले लोक आहेत. अरे तुम्ही लोकांनी तर मंदिर बांधलंय काय? मुंबई पुण्याच्या लोकांनी बांधलंय का? ऐतिहासिक जे मंदिर चाललंय 750 वर्षातलं पहिलं भगवानगडावर मंदिर, तर ऊसतोड कामगार आणि तुमचं आहे हो, शेतकऱ्यांचं. आणि तुम्ही स्वतःला जर हलकं म्हणून घेतलं ना, फक्त तक्रार करता ही चूक आहे. ही नशिबानं मला जागा मिळालेली, हे माझं गाव आहे, ही माझी कर्मभूमी. आनंदानं करा. तुम्हाला यश आणि आनंद मिळाल्याशिवाय राहणार नाहीत. ही विशेषता आहे त्याची. तक्रार करत जगू नका. भगवंतानी उभं केलंय, समजून उभं केलंय ना, की अर्जुनाने कोणाबरोबर युद्ध केलं पाहिजे. अर्जुन तक्रार करतो, देवा अरे काय माझी लायकी. बरं देवाला माहित नाही याची लायकी? बोला ना, काय माझी लायकी? ही शब्द आहे का? कैर्मया सहयोद्धव्यम. मी कोणाबरोबर भांडण करावं, कोणाबरोबर युद्ध करावं, हे देवा जरा इब्रतीचा प्रश्न आहे. कुठं येऊन उभा केलाय तिथं? भगवंताला वाटलं की मला असं वाटलं होतं की सुरुवात लहानापासून करावी, म्हणजे मोठ्यापर्यंत युद्ध करेल. पहिला डायरेक्टच पहिल्यांदा मोठा घास घ्यावा वाटतो. देव खोडील बरं का. आहेत त्यात जर समाधानी नाही राहिले ना, मोठं दुःख डोक्यावर आणून ठेवतो. बस आता हेच पाहिजे होतं ना. ज्या लोकांना खेडेगावातलं वातावरण जमत नाही ते लोकांनी शहरात जाऊन बघा. 10 बाय 10च्या खोलीत 5 जणांचा संसार घे. आता एका खोलीमध्ये 10 बाय 10च्या खोलीमध्ये 8 जण. काय जेवणार, काय खाणार, काय राहणार? आणि पुन्हा इकडे येऊन सांगणार आम्ही मुंबईला राहतो. नाही, वातावरण काय आहे, हवा काय आहे, प्रदूषण काय आहे, मोकळ वातावरण. आता ते शेतकऱ्याला कळत नाही त्याला मुंबईचं. पण ते मुंबईचे लोक सुद्धा यायच्या टायमाला चांगले कपडे घालून येतात. भाड्याने गाडी आणतात, भाड्याची आणतात. अति गरीब बिचारा शेतकरी ते सगळं रुबाब पाहतं, कपडे पाहतं, सगळं पाहतं. त्याला वाटतं झाडाला पैसे लागलेत मुंबईला. अरे तिथं जाऊन तर बघ. झोप आली तर मला विचार, पचलं अन्न तर मला विचार. माझा देवाने जागा तुम्हाला योग्य निवडलेली, त्याच्यावर तक्रार करू नका. यालाच म्हणतात ठेविले अनंते तैसेची राहावे. देवानं दिलेलं आहे तुम्हाला. जर तुम्ही मुंबईच्या लायकीचं जर तुमचं डोकं असतं, तुम्ही काय जन्माला आले असते इथं? अर्थ लक्षात ठेवा. आणि तक्रार करतोय अर्जुन. अर्जुन तक्रार करतोय, कैर्मया असं कोणाबरोबर येत आले असती आघवे. मराठी आहे का? कवनेसी मी अजून जावे, कोणाबरोबर युद्ध करावं, हे रणी लागे पहावे म्हणून. देवा प्रेस्टिज पॉइंट आहे हा. अर्जुनाने युद्ध केलं कोणाबरोबर? कॉमन माणसाबरोबर युद्ध केलं का? नाही. देव म्हणलं बरं. देवाला असं म्हणायला लावू नका बरं. मग इतकं वाईट जीवन येतं ना. हा जो हातात रथ घेऊन उभा होता ना, असं गांडीव धनुष्य ताणून पिणून सगळं तयारी करून जातात. देव 2 मिनिटात ढिलं करतो नटबोल्ट. भगवंताने आपला रथ काढला आणि भीष्म आणि द्रोणा पुढे उभं केला. घे. एक आजोबा आहे आणि एकाने धनुष्य धरायचं कसं हे शिकवलेलं आहे, त्यांच्या पुढे रथ उभा केला. मराठी कळाली का तुम्हाला? आशांच्या पुढे रथ उभा केला ज्यांच्या मांडीवर अर्जुन खेळलेला आहे आणि ज्यांनी धनुष्य धरायला शिकवलं. तिथून युद्धाला सुरुवात कशी होऊ शकते? भीष्म द्रोण प्रमुखत सर्वेशांच महीक्षिता. आणि भगवंताने म्हटलं वाच येतान करून बघ रे, बघ तुला यांच्याबरोबर लढायचं ना, घे मग लढ. अहो मला सांगा, आता ही आमची पोरं बसलेली आहेत, भगवानगडावर कीर्तन शिकलेत, 20-20 वर्ष झालेत, कोणाला 15 वर्ष झालेत. आता हे चांगले कीर्तन करतात हे मला पण माहिती, पण मी नसताना करतात. लक्षात आलं का? आणि माझा तसा एक खोडील स्वभाव असायचा. एक कीर्तनकार होता माझा मित्र, थोडासा शायनिंग मारायचा. आपलं कीर्तन म्हणलं ठीक आहे. त्याला माहितीच नाही. मग मी न सांगता त्याच्या कीर्तनाला पुढे जाऊन बसलो. माईक चालू होता
म्हणलं तू 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 इकडं कसं काय आला? अरे म्हणलं माईक चालू आहे. नाही म्हणलं आता उठता येत नाही. कीर्तनच पडलं तसं आणि पुन्हा त्या गावाने तारीखच घेतली नाही. लक्षात आहे, कीर्तन तुम्ही चांगलं करता, तुमचा अधिकार आहे, पण गुरु पुढे मर्यादा असते ना. ज्याने धनुष्य हातात धरायला शिकवलंय त्याच्या पुढेच तुम्ही बाण चालवणार? एवढे शहाणे झाले तुम्ही? असं अर्जुनाला वाटलं म्हणून रथ उभा केला. आणि द्रोणाचार्याला बघितल्याबरोबर आणि भीष्माचार्याला बघितल्याबरोबर हातपाय कापायला लागले. हे जसंच तसे शब्द ना, वेपथुश्च शरीरेने, शरीरामध्ये कंप आला. वेपथू म्हणजे शरीर कापायला लागलं. कोणामुळं कापायला लागलं? कृष्णामुळं का? कृष्णाने तर चांगल्या ठिकाणी जागा दिली होती हात साफ करायला. तुम्हाला अहंकार, कैर्मया सहयोद्धव्य, आपलं कीर्तन ऐकलं पाहिजे, घे आता ऐक कर. जर दिलंय ठीक, व्यवस्थित चाललंय सगळं, कशाला अहंकार करायचा? आणि इतकं सुंदर वर्णन आहे, भ्रमती वचे मे मना, माझं मन फिरायला लागलं, चक्कर यायला लागली. अर्जुनासारखीची परिस्थिती. देवाने जिथं ठेवलंय तिथंच राहा, हा पहिला अध्यायाचा संदेश आहे. योग्य जागा आहे, योग्य अधिकार आहेत, फक्त त्या क्षणाचा जागेचा आनंद लुटा, प्रतिक्षण आनंद लुटा. त्याला जीवन म्हणतात. तक्रार करू नका. तक्रार केली अशी अवस्था होते, शरीर कापलं जातं. ज्ञानोबांनी खूप सुंदर वर्णन केले, अतिशय लक्षपूर्वक ऐका. काय झालं हे पहा, जाताना तो टाईट होता अर्जुन, म्हणजे चिलखत वगैरे सगळं घातलेलं, अहंकार, अजून युद्ध सुरू झालेलं नव्हतं ना, टाईट. आणि युद्ध करायचंय, याच्यावर माझ्या शब्दावर लक्ष द्या, युद्ध करायचंय आपल्याला, ही मनस्थिती होती. हे युद्ध जिंकायचंय आपल्याला, त्याला म्हणतात वीरवृत्ती. कुठं जायचंय ना तुम्हाला, प्लॅनिंग करून जा, ठरवून जा, हे झाल्याशिवाय मी परतच येणार नाहीत, निश्चय करा. तुकोबराय सांगतात, निश्चयाचे बळ. तुका म्हणे, झालं तर झालं, बघू, ढगात बाण लागले, हे काही असे काम होत असतात का? प्लॅनिंग करा, झालंच पाहिजे, त्याच्यासाठी पूर्ण तयारीने जा. अशा तयारीने अर्जुन गेलेला. आणि द्रोणाचार्याला आणि भीष्माचार्याला पाहिलं, माझं बाय ऐका, जो प्लॅन केला होता जिंकायचं, युद्ध करायचंय, तो ढासळला. ही ज्ञानोबांची परिस्थिती समजून घ्या नेमकी काय आहे. तुमच्या मनात भाव आहे की मला युद्ध जिंकायचंय, अचानक समोर पाहिलं तुम्ही की मोठा माणूस आहे आणि त्या मोठ्या माणसाची भीती बसली, बरोबर बळ निघून गेलं. लक्षात आलं तुम्हाला? बरोबर बळ निघून गेलं. आणि ते बळ निघून गेले की मन मोकळं झालं, ढिले झालात तुम्ही. मोठा माणूस पाहिला की तुमचे हातपाय गळाले, तर मग तुमच्या अंतःकरणात तुमचं बळ कमी पडलं, याला म्हणतात आत्मबळ. हे अर्जुनाचं केलं. शरीर तेच आहे, धनुष्य तेच आहेत, उभे राहण्याची जागा ती, सगळं तेच आहेत, आत्मबळ ढिलं पडलं. मग कधी कधी बघा ना, आपण मोठ्या माणसाकडे गेल्यानंतर एकमेकाला तू बोलणं, तू बोलणं, कोपरे आणतो आपण, तो म्हणतो तू बोल, दोघंही बोलत नाहीत. आणि बाहेर गेलं तर दोघंही एकमेकाला बोलतात, तू का नाही बोलला, तो म्हणतो तू का नाही बोलला, नाही मला बोलायचं नव्हतं, तेव्हा मला बोलायचं. बोलला कशाला, आला कशाला तुम्ही? आत्मबळ म्हणतात. आणि ते आत्मबळ हरवतं प्लॅनिंग चुकल्यानंतर. निसर्ग नियमाच्या विरोधात जर तुम्ही गेला, ओढताण जर करायला लागला तुम्ही, तर तुम्हाला ही परिस्थिती येते, तुमचं चित्त हाताचं. ज्ञानोबाने एक रूपक केलेले ते. ज्ञानोबराय म्हणतात, ते समोर पाहिलं, अपैसी कृपा आली. मनामध्ये नीट ऐका, खूप चांगला आणि सुंदर विषय, आणि विशेष करून महाराष्ट्रासाठी. तुम्ही व्यापार करताय ना, तुमची वृत्ती सोडलीच नाही पाहिजे. कितीही जवळचा माणूस आला तरी तुमचं 2% कमिशन ठेवलं तर तुम्ही खानदानी व्यापार. तुम्ही बोलायला बोला, आले त्या भावानी देतो, पण जर चुकीचं केलं तुम्ही तर खानदानी नाही. ते नियम आहे त्याचा, त्याला वृत्ती म्हणतात. तसं वीर वृत्ती आहेत, आणि वीर वृत्ती हादरली, ती निघून गेली. ती मोकळ्या झालेल्या अंतःकरणामध्ये कृपा आली, जी विरुद्ध आहे. म्हणून
संसारामध्ये मला अनेक ठिकाणी, तुम्हाला सुद्धा अनेक ठिकाणी काय नाही हो मदत करायला गेलो आणि सगळं घोंगडं अंगात आलं. कुणी सांगितलं? ही जी वृत्तीने यालाच अर्जुन म्हणतात. माळकरी दिसला, उधार दिलं, गेले पैसे. कुणी सांगितलं माळकरी चाकले असतात म्हणून? देवाला न मानणारे देव माणसे या जगात आहेत आणि देवाच्या नावाने भ्रष्टाचार करणारे सुद्धा याच जगात आहेत. म्हणून पारखा, आपल्या नजरेवर विश्वास ठेवा, लोकांच्या ऍडव्हर्टाईजवर विश्वास ठेवू नका. हे महत्वाचं आहे, हे मोठं तत्व आहे. सांगू द्या लोकांना तुमचं फील काय आहे, तुमचा अनुभव काय आहे, हे पहिले तपासा. आणि जर तुम्ही हादरलात, अपयशी कृपा आली. ज्ञानोबांनी खूप सुंदर रूपक केले या ठिकाणी, ते कळण्यासारखं आहे. ज्ञानोबराय म्हणतात चुकून, हा शब्दावर जरा लक्ष ठेवा, चुकून सुंदर, लावण्यवती आणि पतिव्रता अशी बायको मिळाली. हे सगळे चुकून शब्द येतात ना, ते याच्या विरोधात अभंग आहेत ज्ञानोबारायांचे. सुंदर आणि पतिव्रता हे दुर्लभ जी दातारा, सुंदर आहे आणि पतिव्रता हे शक्यच नाही जगामध्ये. पण ज्ञानोबराय म्हणतात सुंदर आहेत, लावण्य, गुण, कुळवती आणि पतिव्रता. काय वर्णन आहे बघा. लावण्य, सुंदरता वेगळी आहे. काय काय लोक नुसतेच गोरे असतात, त्याला आपण भुरे म्हणतो. नाक नाही, काय नाही, काय नुसतेच गोरे, काय आकार नाही, प्रकार नाही, काय नाही. कुठेही नाक चाललेलं, डोळे कुणाकडे भेटायला चाललेले, कानाचं नाही, नुसतं लाल माकड असतं त्याप्रमाणे. ज्ञानोबराय म्हणतात ते लावण्य नाही आहे, सुंदरता नाही, आखीव रेखीवपणा पाहिजे. लावण्य चेहऱ्यावरच्या तेजाला लावण्य म्हणतात. ही ज्ञानोबरांची भाषा. म्हणून भगवंताला लावण्य म्हटलेलं आहे. राजस सकुमार मदनाचा पुतळा, त्याला लावण्य म्हणतात. ते लावण्य, आणि ते लावण्य कळालं पाहिजे. ज्ञानोबराय म्हणतात त्या स्त्रीमध्ये लावण्य आहेत, गुण आहेत, सगळे गुण. स्वयंपाक पण आला पाहिजे ना, घर पण सांभाळलं पाहिजे. कुळवती आहे, कुलवान आहेत, आणि पतिव्रता अशी पत्नी मिळाली. तर घरच्या पत्नीची किंमतच नाही याला. नवी आहे आवडीचे नि भरे, ज्ञानोबराय म्हणतात. बरं, समजण्यासारखा विषय आहे. नवीन एखाद्या मुलीने ऑफर दिली, नवीन एखादी पोरगी चांगली आली, याला याच्या बायकोची किंमत समजतच नाही. किती दिवसापासून सेवा करते, काय करते, काही समजत नाही त्याला. नवी आवडीचे नि भरे, कामुक निज वनिता विसरे. स्वतःची पत्नी विसरून जातो आणि नवीच्या मागे लागतो.